बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी। आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे 6,000 रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात। त्यामध्ये आपल्या राज्याने 6,000 आणखी टाकले। नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली। आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला। आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, 17 जिल्ह्यात 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता येणार आहे आणि उद्या येणार आहे, परंतु लक्षात घ्या, काल तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा व्हायला, परंतु प्रत्यक्षामध्ये जर का पाहायला गेलं तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपयासुद्धा जमा झालेला नाही। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। पात्र शेतकरी बंधूंच्या खात्यावरती नमो शेतकरीचा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी 10 वाजल्यापासूनच हे रात्री 12 वाजेपर्यंत वाटप चालणार आहे। व शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या की रात्री 12 वाजेपर्यंत हे पूर्णपणे आजपासूनच या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे। आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, यामध्ये तुम्ही पात्र आहात का तुम्ही अपात्र झाला, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्यांची यादीमध्ये येते का, हे देखील तुम्हाला पाहणं अत्यंत आवश्यक आहे। जर का या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तर आता चला, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्याची यादी सर्वप्रथम या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ते आपण A to Z प्रोसेस म्हणजेच की माहिती आता शेतकरी बांधवांना एक एक करून सविस्तरपणे जाणून घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान यांनी स्पष्टपणे निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता आजपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यात विलंब झाला, म्हणून आता राज्य सरकारने आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत 10वा हप्तासुद्धा जमा होणार आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 12 वाजेपर्यंत हे वाटप चालणार आहे आणि तुमच्या खात्यावरती पूर्णपणे एकत्रितपणे 2 हप्ते म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या मागील हप्त्यासाठी पात्र होते आणि ज्यांनी PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा केलेले आहेत, असे शेतकरी बांधव या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। यासोबतच तुमची KYC पूर्ण असणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जर या दोन्ही गोष्टी पूर्ण असतील तरच रक्कम जमा होईल। ज्या 17 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे त्याची यादी आपण खालीलप्रमाणे बघू शकता। त्यामध्ये नागपूर, जालना, पालघर, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, लातूर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, पुणे, उस्मानाबाद, हिंगोली, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली की पहा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या सध्या जर बघितले तर कर्जमाफीच्या संदर्भात मोठ्या बातम्या आणि याद्या जाहीर होत आहे, परंतु नमो शेतकरी योजनेची आतापर्यंत तुर्तास शेतकरी वाट पाहत होते आणि शेतकऱ्यामध्ये संभ्रम होता की ही योजना बंद होणार का, परंतु लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की ही योजना बंद होणार नाही, म्हणून लगेच नमो शेतकरीचे 17 जिल्ह्यात 4,000 रुपये वाटपाला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। तुम्हाला लगेच वाटप मिळणार। जरी या जिल्ह्यामध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला लगेच या जिल्ह्यात जर वाटप नसेल किंवा या जिल्ह्यांचे नाव जर आले नसेल तर पुढच्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असू शकते आणि जर या जिल्ह्याचे नाव तुमच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच मेसेज यायला सुरुवात होईल। तोपर्यंत एक लक्षात घ्या की तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अजून योजनेच्या माहिती पाहण्यासाठी आणि नवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।